ठाण्यात उद्या ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू हे संयुक्त सभा घेत आहेत। सभेला काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। गडकरी रंगायतन या ठिकाणी ही सभा होणार असल्याची माहिती। ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या प्रकरणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दाखल करण्याची शिफारस आता केल्याची माहिती समोर येते। विशेष तपास पथकाच्या चौकशीत निष्पन्न झाले अश्विन शुक्लाने अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल पाठवलाय। निवृत्तीच्या 5 दिवस आधी अहवाल पाठवल्याची माहिती। या प्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली। रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय। ते खरं ते मांडलं असेल। रश्मी शुक्लांनी शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो। मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली असेल। उद्धव मामू मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारचं अराजकतेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये माजवलं गेलं होतं, त्या ठिकाणी ज्या प्रकारे विरोधकांना जेलमध्ये टाकणं, जे आपल्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावरती केसेस करणं, त्यांच्यावरती हल्ले करणं, वसुली करणं, मर्डर करणं, पोलिसांकडून मर्डर करून घेणं, अशा प्रकारची राजवट त्या ठिकाणी आपण बघितली होती। त्यात आज उद्धव मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून, संजय पांडेंनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचं काम त्यांनी केलं होतं। आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करण्यात आली। खोटे विघातक षडयंत्र रचणारे उद्धव ठाकरे, भोलीसुरत दिलके खोटे संजय पांडे प्रकरणावरून शेलारांनी ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरे हे पाताळ यंत्री कपटी असून कारस्थानी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील संजय पांडे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। संजय पांडे क्रिमिनल माइंडेड होते, शिंदे फडणवीस यांना अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा आरोप शिरसाटांनी केला। निवृत्त होऊन राजकारणात यायचं अशी त्यांची स्वप्न होती असं देखील शिरसाट म्हणाले। पांडे हा मुळामध्ये क्रिमिनल माइंडेड होता, त्याचं कामच ते होतं। काही काळ या पदावर राहायचं, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, यांना प्रकरणात गोवायचं आणि जशी जशी रिटायरमेंट जवळ येईल त्या टायमाला राजीनामा देऊन पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं, हे त्याचं स्वप्न होतं। आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे सगळं उठाठेव केली होती। रश्मी शुक्ला या RSSच्या कार्यकर्त्या असून खरं तर संजय राऊत यांची आता रश्मी शुक्ला यांच्यावर टीका पाहायला मिळते। रश्मी शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही असं देखील राऊत म्हणाले। रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय। आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे। एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेली पदाधिकारी दिलेला तो अहवाल आहे, परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील, असे विधान करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे।
चेंबूरमधील सभेतून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही असं नितेश राणे म्हणतायत. उद्धव ठाकरे हिंदू आहे का तपासायला हवं अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे, अरे तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासायला पाहिजे. तपासायला गेलो तो साला दिवस खराब जायचा. मी तर बोलतो त्याच्यात राजकीय धर्मांतर झालेला आहे सुनताहून. कुठल्याही अँगलनी तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही. अरे कुठे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी त्या 93-92च्या दंगलीनंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं. आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर. आणि कुठे हा काटा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.